लक्ष हवेच. या दोन्हींची सांगड कशी घालावी हे या संतांना बरोबर माहीत होतं. प्रपंच मायेत अडकताना परमार्थातून परब्रह्माशी अनुसंधान ठेवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणून गोरोबांसारख्या संतानं हा सर्व देहभाव त्या सावळ्या परब्रह्माच्या चरणी वाहिला. मातीची मडकी तयार करता करता त्या ब्रह्मांडरूपी कुंभामध्ये भरून राहिलेल्या भगवंतालाच त्यांनी सांगितलं, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी